अखिल जगत स्वामी साम सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पावमे तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नारायण नारायण। हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी। भगीरथाच्या प्रयत्नांनी देवी गंगा या भूतलावर अवतरल्या आणि म्हणूनच त्यांना भागीरथी असे नाव पडले। देवी गंगा यांची स्तुती भगीरथाने केली आणि त्यामुळे भगीरथावर प्रसन्न होऊन त्याच्या मागे मागे देवी गंगा निघाल्या। ज्या वाटेने भगीरथ त्यांना नेत होता त्या ठिकाणी कपिल मुनींच्या आश्रमात त्याचे पूर्वज येऊन पोचले होते। म्हणजे अखेरीस त्यांना मुक्ती मिळणार होती। होय देवी। मग पार्वती देवींचं काय झालं? तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पार्वती देवींना आता तर ठाऊक होतं की देवी गंगा आता मुक्त झाल्या होत्या तुमच्या जटांमधून। ते मुक्त नाही झाली तर तिचा एक प्रवाह निर्माण झाला होता। म्हणजे पार्वती देवींना आता कळून चुकलं होतं की देवी गंगा यांना तुम्ही तुमच्या जटांमध्ये मस्तकावर स्थानापन्न केले आहे। ती साशंक होती कारण तो क्षण अजून यायचा होता। स्वामी, किती वेळ झाला तुमची प्रतीक्षा करीत होते। कुठे होता तुम्ही? पार्वती, एका महत्वाच्या कार्यासाठी मी व्यग्र होतो। कोणते कार्य स्वामी? पार्वती, ह्या भूतलावर गंगावतरण झाले आहे। पार्वती, त्यासाठीच मी गेलो होतो। गंगेला या भूतलावर येण्याचे आवाहन करण्याआधी ते मला तुम्हाला सांगावेसे देखील वाटले नाही? कारण त्याचा तुला क्रोध येणार हे मला ठाऊक होतं। आणि तरीही तुम्ही ते केलेत का स्वामी? ह्या सृष्टीच्या उद्धारासाठी ते अत्यंत आवश्यक होतं। तुम्हाला ते योग्य वाटले असेल खरे, मात्र मला ते मान्य नाही आणि मला हे मुळीच आवडलेले देखील नाही। माझ्या बहिणीला हे सगळं आवडणार नाही हे मला ठाऊक होतं, पण मग तुम्ही तिला हे सारं का नाही सांगितलं? गंगा, ह्याचे कारण तिला नंतर कळेल। त्यावेळी काय होईल याची काळजी वाटते आहे मला। गंगा, आता त्याचा विचार तू नको करू। नारायण नारायण। आणि श्री पार्वती देवींना हे कळून चुकलं होतं की देवी गंगा या कैलासातच आहे
केवळ अवतरणच नाही तर श्री महादेवाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले होते. म्हाळसा, शांत हो. देवा, सूर्यास्त झाला. आख्यान समाप्तीची अनुमती द्यावी. सदानंद 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 सदानंद. मी असं कधी होऊ देणार नाही. पार्वती देवींना काय जाणवलं असेल हे जाणवतंय मला, पण तेव्हा तिथे काय घडलं हे मला ठाऊक नाही. पण मी मात्र तुला तसे स्थान कधीही मिळू देणार नाही. तुम्हासनी आख्यानामध्ये बघत असते मला आम्ही, पण आज तुम्ही मोहर आल्यावर दिसला बरं वाटलं मला. कशी आहेस? मी बरी आहे जी. बा चंदनपुरीला महागारी गेला आहे. एकटी असशील ना? नाही, म्हणजे रंगान त्याची बायको आहे वाड्यावर संग, आणि गडावरली माणसं येत जात असतात. मी येणार आहे तुझ्याकडे. होय का? कधी येणार आहे जी? देवी ह्या याला आल्यावर मी तुम्हासनी जेवल्या बिगर जाऊ द्यायची नाही. ते पाहू, परंतु भेटू हे मात्र नक्की जी. बाणाई, तुला काही सांगायचं आहे? आख्यान ऐकताना त्यात स्वतःचं प्रतिबिंब शोधण्याचा प्रयत्न कर. कुठेतरी काहीतरी सापडेल. जी, मी हे ध्यानात ठेवत. येतो आम्ही. काळजी घे. म्हाळसा, आख्यानात गंगावतरण कसे झाले ह्याबद्दल तुम्हाला काहीच सांगितलं नाहीस, असं का?
कारण तुम्ही पार्वती देवींवरही अन्याय केला आहे. मी आणि अन्याय तो कसा काय? कारण तुम्ही देवी गंगा यांना जटेत धारण करण्याआधी पार्वती देवींना सांगायला हवं होतं. खरं तर त्यांची अनुमती घ्यायला हवी होती. म्हाळसा, त्यावेळी काय परिस्थिती होती हे तू देखील ऐकलंयस ना. मी प्रसन्न व्हावं ह्यासाठी भगीरथाने कठोर तपश्चर्या केली. तेव्हा मी त्याची इच्छा पूर्ण करणार नाही असं कसं होईल? तेव्हा त्याने केलेल्या तपश्चर्येला त्याला फळ देणे हे मला क्रमप्राप्त होते. गंगा जर स्वतःहून ह्या भूतलावर आली असती तर प्रश्नच नव्हता. पण तिने देखील पण केला होता की जोपर्यंत मी तिला आवाहन करत नाही तोपर्यंत ती ह्या भूतलावर येणार नव्हती. आणि ह्या सृष्टीच्या कल्याणाचे दायित्व माझ्यावर आहे. म्हणून तुम्ही तिला तुमच्या जटेत स्थान दिले. त्यावेळी पार्वती देवींची काय अवस्था असेल हे मला आत्ता ध्यानात येते आहे. तुला असं म्हणायचं आहे का की मी शिव म्हणून चुकलो आहे? तुम्ही चुकीचे होतात की नाही हे ठरवणारी मी कोण? या जन्मात मला माझी कोणतीही चूक सापडत नाही. माझा काही अपराध नसताना मी इतकी दुःख भोगते आहे. व्यक्तिगत सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन मनुष्य आणि सर्वच जीवांसाठी हे असे निर्णय काही घ्यावे लागतात. बर, देवी गंगा यांना तुम्ही जे वरदान दिले होते ते असे होते की त्यांच्या स्पर्शाने जीवांचे पाप धुतले जातील, तो पवित्र होईल. पण त्यावेळी पार्वती देवींना न विचारता तुम्ही हा निर्णय घेतला होता. आणि इथे मला न विचारता तुम्ही बानूशी विवाह केला. मला एक विचारायचे आहे, त्या रानात राहणाऱ्या स्त्रीशी तुम्ही लग्न केलं, त्याने सृष्टीचे काय कल्याण होणार होते? त्यात कोणाचा स्वार्थ होता? म्हाळसा, मला ठाऊक होतं की एक ना एक दिवस तू मला हे विचारणार म्हणून, आणि म्हणून मी त्यावर आधीच विचार करून ठेवला होता. म्हाळसा, मी तुला आज असे सत्य सांगणार आहे की जे सत्य तुला काहीही प्रयत्न न करता कळणार आहे. सांगावे. म्हाळसा, मी बानूशी विवाह करावा ही पार्वतीची इच्छा होती. ह्या पुढे मला काहीच सांगता येणार नाही. मी केवळ इतकंच सांगेन की यामध्ये माझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. पण पार्वती देवीने तुम्हाला असे का सांगितले? त्यांना हा अधिकार कोणी दिला? बाणाई, मला थोडं बोलायचं होतं. काय झालं जी? म्हणजे मी तुमची क्षमा मागण्यासाठी थांबलो आहे. अहो, हे काय बोलतायस तुम्ही? मी खरं तेच सांगतोय. न पर असं केलंय तरी काय तुम्ही? म्हणजे मी आपल्यावर आणि आपल्या वाड्यावर पाळत ठेवून होतो. कशापायी? मला तशी आज्ञा होती. कुणाची? कुणाची काय? आता ही समज कोण करणार आहे ही सांगायची गरज आहे का? म्हाळसाताई, मला एवढंच म्हणायचं आहे की क्षमा असावी. पर त्यासनी असं काय सांगितलं तुम्ही? मला मानस सरोवरावर जायचं होतं हे मी त्यांना सांगितलं. म्हणजे हे म्हाळसाताईसनी ठाव आहे व्हय? होय. तुम्ही हे असं करायला नको होतं. जाऊ दे रंग्या, जे झालं ते झालं. पण मला ह्याचा राग आला आहे की त्यांनी असं कशापायी केलं आहे.
असं वाटतं आहे का आता आतमध्ये जावं त्यासनी विचारावं का असं का केलं? नाही नाही नाही, तू जर आता गेलीस तर तुला आत बी घेणार नाही तिथे. अरे असं कसं नाही घेणार? मी आता येवासनी सांगल. परंतु बाणाई, एक विनंती आहे. मी ही गोष्ट आपल्याला सांगितली हे कोणाला कळू देऊ नये, कारण म्हाळसादेवींना हे जर समजले तर त्या मला शासन करतील. त्यातून जो गोंधळ निर्माण होईल तो वेगळाच. नाही नाही, मी तुमचं नाव कुठं बी नाही घ्यायची. आज्ञा असावी. येतो मी. काहीतरी चाललंय ना? हा, असं वाटतंय खरं. अरे कशा पाय उगा नाही त्या गोष्टीचा विचार करतायसा? अरे जेवढं काम दिलंय तेवढं करावं माणसानं. नाही, पण आख्यान झाल्यावर काहीतरी बिनसलंय, होय ना? एक काम करा गणोबा, अंतपुरात जावा आणि ऐका आतमध्ये काय चाललंय या ते. नाही नाही, मला नाही जमायचं. देवांचं एक ठीक आहे, बरं देवीने बघितलं तर माझं काय खरं नाही. मग कशा पाय विचार करतायसा? नाही, तसं नाही, बरं देवी देवांसंग भांडतायत असं वाटतंय. म्हणजे तसा आवाज ऐकला मी. आता काहीतरी चाललंय एवढं खरं आहे बाबा. बरं काय चाललंय का नाही ते मला बी कळना झालंय बघा. बरं कळल, आज न उद्या कळल. मी ऐक विचारू का? विचार बाबा विचार. असं म्हणतात की गंगा नदीमध्ये आंघोळ केल्यावर पाप धुतली जातात. तेव्हा आपण देवात सांगायचं का गडावर गंगा नदी आणा म्हणून? म्हणजे गणूबा, तू केलेली पाप धुवाया देवानं गंगा नदी गडावर आणायची वय? अहो तसं नाही, त्यांना समद्यांचंच कल्याण होईल ना. असं वय? जावा विचारा देवासनी. नाही, मला नाही जमायचं. आम्ही नंतर येऊ का? नाही, आपण आला आहात ते उत्तम झाले. देवा, काय झालं आहे? म्हाळसेने मला अपराधी ठरवलं आहे. नाही, मी जे सांगितले आहे त्याचा तुम्ही विपर्यास करता आहात. म्हाळसा शब्द जरी बदलले तरी त्याचा गर्भित अर्थ मात्र तोच राहतो. म्हाळसा, तुम्हाला असं का वाटतं आहे की श्री खंडेरायांचं काही चुकलं आहे? पार्वती देवी अर्धांगिनी असतानाही देवी गंगा यांना त्यांचे स्थान दिले, याचे कारण मला पटले नाही. यांनी आवाहन केल्याशिवाय त्या येणार नाही हा अहंकार त्यांनी का ठेवावा? जरी सृष्टीच्या कल्याणासाठी असेल तरीही. म्हणून प्रत्येक वेळी यांनी स्वतःच्या कुटुंबाला परीक्षा का द्यायला लावावी? समुद्र मंथनाच्या वेळी देखील यांनी विष प्राशन केले होते. गंगा देवींना आवाहन करण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय होऊ शकतो असे कोणाला का नाही वाटले? आणि एवढेच नाही तर यांनी मला जे आज सत्य सांगितले आहे ते मला इतक्या काळानंतर कळले. कोणतं सत्य देवा? आपण काय सांगितलं देवा? प्रधानजी, लक्ष्मी देवी, मी म्हाळसेला असं सांगितलं की बानूशी माझा जो विवाह झाला आहे ती पार्वतीची इच्छा होती. देवा, परंतु हे उत्तम झालं. मला तर असं वाटतं की हे अर्ध सत्य सांगण्याऐवजी पूर्ण सत्य सांगितलं तर सगळेच प्रश्न मिटतील. देवा, मी असं सुचवेन की आपण पूर्ण सत्य सांगावं. देवी, आपण हे सुचवून हस्तक्षेप करत आहोत. तसं म्हटलं तरी चालेल, परंतु ह्या साऱ्यात म्हाळसांना जे भोगावं लागतं आहे ते तरी थांबेल. देवी, बरं वाटलं. तुम्हाला तरी कळत आहे की मी कशातून जाते आहे.
देवा, आपण काय तो निर्णय घ्यावा. नको, इतके दिवस मी भोगले आहे. अजून काही काळ प्रयत्न करेन. म्हाळसाला सहज सत्य कळलं असं कोणी म्हणायला नको.